गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा सुरू होता। या ठिकाणी काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, परंतु जिल्ह्यात आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले। महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी संजय राऊत, जयंत पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते। त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा सुरू झाली। या बैठकीनंतर विक्रम सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की सांगली जिल्ह्यातील मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष इथे उपस्थित आहेत। अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून जे आदेश आले त्यानुसार मी इथे आलो। आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहोत। जी काही आधी प्रक्रिया झाली त्यात ही जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढलो असं त्यांनी सांगितले। तसेच विशाल पाटील यांच्या अर्जाबाबत जो काही निर्णय करायचा तो महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील। सांगलीची जागा मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता। त्या नाराजीतून काँग्रेस शब्द हटवला होता। आता नाराजी दूर झाली आहे। महाविकास आघाडीत जो काही आघाडीचा धर्म आहे तो काँग्रेसकडून पाळला जाईल असे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी म्हटलंय। आज सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी सगळेच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आम्हीही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे काही आम्हाला आदेश आले त्या पद्धतीने महाराष्ट्रात या ठिकाणी आम्ही आघाडीचा धर्म आम्ही पाळणार। पण गेल्या काही दिवसांपासून आपण नाराज आहात। टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, मग आता तो टोकाचा निर्णय मावळला असं म्हणायचं का? नाही, आता याच्या संदर्भातला आधीची जी काही प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेत हा लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून ही आमची प्रामाणिक भूमिका होती। त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्ही लढलो। आता विशाल पाटलांनी ठेवलेला अर्ज तो मागं घ्यायचा का कंटिन्यू करायचा, हा अर्ज वैयक्तिक त्यांची भूमिका असेल की काँग्रेस त्या संदर्भातला तो निर्णय करायचा तो महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षाच्या ते तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेते जे काही ह्याच्यातले महाराष्ट्र लेवलचे आहेत ते निर्णय घेतील। मध्यंतरी जे कार्यालयावरचं काँग्रेस हटवण्यात आलं होतं सांगली होतं, आता पुन्हा काँग्रेस येईल का त्या कार्यालयात? नाही, त्या संदर्भातले काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी होती, ती नाराजी त्यांनी त्या निमित्तानं व्यक्त केली होती आणि आता तो नवीन त्यांनी त्या पद्धतीनं झालेला आहे। त्याच्यात मनापासून सहभागी असेल? नाही, नक्कीच याच्यात महाविकास आघाडीचं जो काही पालन इथं सगळीकडे महाराष्ट्रात त्याच पद्धतीनं होईल। काँग्रेस मेळावा घेणार असं कळालं नाही, त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून। दरम्यान अर्ज भरला म्हणून बंडखोरी केली असं नाही। विशाल पाटील आमच्या कुटुंबातलेच। राज्यात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू। महाविकास आघाडी एकच आहे। मवियातील 48 जागावर आम्ही तयारी केली होती। थोडेफार लोक नाराज होतात, पण आमच्या कुटुंबातील असून त्यांची नाराजी दूर करू असे विधान संजय राऊतांनी विशाल पाटील यांच्याबाबत केले। सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे, सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आपण पाहताय जयंतराव आहेत, अरुण लाडसाहेब आहेत, काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार विक्रम सावंत साहेब आहेत, सुमनताई आहेत। तुम्ही महाविकास आघाडीचे जे नेते सांगलीतले आहेत ते सगळे उपस्थित आहेत। त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगलीत अत्यंत मजबूतीनं पुढे जाते। सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार 100%। विश्वजित कदम दिसत नाही आहेत, त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय? विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर आहेत। ते 1-2 दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील। ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते आहे। आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही।
आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका. मनोमिलन झाले का कायम आहे? मनोमिलन होण्याचा प्रश्न येतो कुठे? आम्ही एकत्रच आहोत ना, म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे ना. काँग्रेसने जो आग्रह धरला होता जागेचा तो सोडलाय असं अधिकृतपणे हे बघा की महाराष्ट्रामधल्या 48 जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती. आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात. त्यात सांगली आहे आणि उरलेल्या 47 जागासुद्धा आहेत. विशाल पाटील विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत. त्यांनी अर्ज भरला आहे. अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू. थोडेफार लोक नाराज होतात, त्यांची इच्छा होती ते लढण्याची. आमच्याच कुटुंबातले आहेत ते. महाविकास आघाडी, काँग्रेस आम्ही एकच आहोत. मतदानाचा महाराष्ट्रातलं म्हणाल तर विदर्भातल्या जागांवर मतदान आहे. मी काल विदर्भात होतो. मला असं वाटतं की यावेळेला विदर्भ चमत्कार करेल. नागपूरसह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे आहे. हो जयद्राव या. वक्तव्य करण्यात आलं होतं राणेंच्या संदर्भात. आज त्यांच्याकडून तुमच्या विरोधात आंदोलन करण्यात येतं. कोणाच्या विरोधात राणा यांचा जो उल्लेख केला काल काय? भाषणामध्ये, काय उल्लेख काय? भाजप काय उल्लेख काय केला सांगा ना. तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का? सांगलीवर बोला. मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो. मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको. मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव. मी पत्रकार आहे, मी संपादक आहे. मला कोणी मराठी भाषा शिकवू नये. सिंधुदुर्गात आणखी जी होते आहे कोणाला? सिंधुदुर्गात नारायण राणे यांना भाजपने विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा सामना. हा सामना होणारच नाही. हा सामना एकतर्फी आहे. कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपला एक दिवसाचा दौरा आहे का मुक्काम आहे? येत राहू. सेंटर इकडे येत राहू. चला जाऊ द्या. काँग्रेस तुमचं काय?